शोकांतिका किंवा दुःखांतिका ज्याला आपण म्हणतो त्या असतात. मग त्यातल्या पुन्हा काही सिरियस नाटकं असतात, काही कौटुंबिक नाटकं असतील, काही त्या प्रकारची नाटकं असतात. तर अशा शोकांतिका घेऊन मग त्या कशा पद्धतीने त्या आल्या असतील त्याचा एक थोडा अभ्यास करावा असं मानण्याचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचं काही सादरीकरण करण्याचा विचार केलेला होता. संध्याकाळी डोकं तसं चालत नाही पण ते काही माझ्यातून चालत नाही, पण त्या पद्धतीने काहीतरी सादर करावं आणि त्याचा काही शोध घेता आला तर तो घ्यावा. तीव्र शोकांतिका, मध्यम शोकांतिका, ते सौम्य शोकांतिका. तर एकच वेळेला ही तीव्र शोकांतिका म्हणजे काय माग असते एखाद्या माणसाला वाईट 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 म्हणजे किती वाईट व्हावं त्याला माप असते, मर्यादा असते, पण कोणालाच चांगलं होत नाही. चांगलाच होता पण कोणाचंच त्यात वाईट होतं चांगलं होतं सगळ्यांचं वाईट असतं. तर अशा पद्धती दुसरी मला मध्यम प्रकारची म्हणजे वेगळ्या जेव्हा येते ही मला कुठेतरी शोकांतिकाच आहे असं मला जाणवतं. म्हणून तुम्ही त्याचा विचार करावा लागेल की ती मध्यम पातळीवरची शोकांतिका आहे. आणि तिसरी म्हणजे नटक सम्राट ही शोकांतिकाचा नटक थोडे का तर बापाची सेफ गुणामध्ये सम्राट शोकांतिका आणि शोकांतिका आहे काही एवढ्या बापाची शोकांतिका आहे तर ती दोघांची शोकांतिका असं मला वाटते. तर ते तुमच्यासोबत त्या कोणी समाज घेऊन ते तुमच्यासोबत हॉल बुक करून ठेवलेला आहे. आता आपल्याला सगळे भाडं करावं एकतर काय भाडं असेल ते सांग मी भरतो कार्यक्रम करतो असं मी मला आलं म्हणजे घेण्याची माझी ऐकत नाही ती काही माहिती आहे तेव्हा ते करून गेला नाही ती मला माहिती आहे म्हणजे मी करतो मी असं मला बसून दिलं नागपूर हा आपल्या हॅबिटचा सत्कार झाला तेव्हा 6 मीटर जवळ पावल्यावर असतं अशी एक समजूत मला दूध होती आहे. जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू. माझ्या धन्यवादाप्रमाणे तुम्हाला अन्न जाते मायबाप असं काही नारायण रावांच्या जोडीवर मला चालू दिसली. नारायण रावाला एवढं सोडलं म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक अपूर्व होतं. पण त्यांच्या भराच्या उडवलेलं सुगंध असलेला स्वर आणि स्वर असलेलं चालू पण आमच्या सगळे गणतरी आहेत म्हणजे खडगाप्रमाणे ओबडोबर आणि पावसाळी लह्याच्या प्रमाणे नुसता घरात करण्यात त्या आमची असली सगळी आपल्याला इतकं लाचार जिंकलेलं आहे 40 वर्ष रोज रात्री प्राण प्राणा लावून मी ते जिंकलेलं आहे. गणपतराव रांगणी असं हो वयाच्या 9व्या वर्षी घराच्या 40 वर्षात बसून बघ्या तुला आभाळाचा शिकवण करायला नवी आणि पुस्तकाला जाणं होता आकार त्याही वेळेला आयुष्यातून मला कुठेतरी काही चाकलं पटकन त्या चढच्या प्रवासातच केव्हा तरी साक्षात्कार मला आपल्याला बघायचे रंगभूमीवर मला तो भाषा मीच घेणारा लोकमान्य टिळकांचे आशीर्वाद आपल्या सगळ्या रस्त्यांचं उदंड प्रेम बरोबर एका नटाला जे जे हवं असतं ते सारे आशीर्वाद मिळवण्यासाठी मिळवलेलं आहे. किंवा या समाजाला त्याची आनंद काळाची धार आली तर आपण माणसावर थोडासा अधिकार
त्या म्हातारपणाच्या पोटी ती अहंकाराची घंटा घंटते आणि ती सांगते बोली बोलली आहेस पण आपल्या जन्मीमध्ये लाचार नाही पण नाही पण इथेच पाहिजे माझी पंढरी माझी काशी मला हा पुतळा आपणच घडवलेला आहे ही संतोषाची जहागीर आपणच मला भाग दिलेली आहे आणि आज तर आपण आपल्या प्रेमाची परिसीमा केली या सत्काराच्या निमित्तानं अंधारातून मला पुन्हा या स्टेजवरच्या प्रकाशात आणले गळ्यात फळांचे हार घातले काही सदारांची भगवत्तम तेही माझ्या हातावर ठेवली नटसम्राट या पदवीनं माझा गौरव केला मी तुमचा महान नाटककारांची भाषा माझ्या खजिन्यात संग्रही आहे डोंगरासारखे शब्द आभाळासारखे शब्द समुद्रासारखे शब्द वनव्यासारखे शब्द तुपा टाईमसारखे नाजूक पाटांसारखे रंगीत शब्द सगळे शब्द या श्रीची रिकामी झालेले आहेत थोडंच मला समजून घ्यावं त्याला विनंती सुखी आणि समाधानी म्हातारपण म्हणजे दूध पकावणीचं मला ते मिळालेलं आहे हो मला ते मिळालेलं आहे नाही तर 2 दिनच्या दुकानात सगळं जग सापासमोर ठेवल्यावर माझ्या जिगर काय म्हणाला होता तो म्हणाला होता हे स्वर्गस्थ शक्तींनो त्या खडगाची अभेद घेता माझ्या मनाला मला हवंय सामर्थ्य सहन करण्याचं फक्त सहन करण्याचं भयानी आणि व्यथेने लटकलेला हा खेळता उभा राहिला आहे देवतांनो आठवण करी तुमच्या दाराशी त्या दान करा फक्त सहनशीलते ही सुद्धा असेल कृतज्ञतेचं घर या काळाच्या काळामध्ये ते निदान करू नका माझी कुचेष्टा मला लाचार करून त्यांच्यासमोर भेटून हृदया माझं ऊर्जस्वर आंतरिक खोदानं लांछित करू नका माझी मर्दानी नजर जनानी शस्त्रांनी आसवांच्या थेंबानी हे मूर्व सगळ्यांनो मी रडणार नाही मी घेईनच आगोरी सूर तुला दोघींचाही की थरका फेल साऱ्या पृथ्वीचा स्वामीला गेले भावाला पाहिजे ते काय बोलायचो आणि तो चहा घ्या मला दुसरे काम आहे आता साहेबांनी तुम्हाला नाश्ता करायचा आहे नंदा दृष्टीला सुद्धा पडला असं नंदाची तब्येत बरी नाही फर्स्ट तो बिघडे सृष्टीची मेहरबानी कानाला चिचून नसते घट्ट एखाद्या चिरंतनी सापास अरे असं आता काय आहे शाळेतून नाही काही साहेब ना अवतवा झाले मग तिला म्हणतो आठ आहे मला सगळं काय स्वतःला महात्मा तरी भवीच असतेच येता येता येत नाही म्हणाला काय आमची छबी ओकेच हो हो ओके त्याची गंमत केली एका माणसाची मज्जा झाली काय मज्जा झाली तुझी मास्तरीने पाहिली काहीतरी काय बोलतो आमच्या बाईला मास्तरी नाही म्हणायचं खूप चांगल्या मज्जावर पण शाळेमध्ये मज्जा काय झाली ती सांगते तरी तुम्ही आमचे काय तुमचं तो नाटकातला मोठा आवाज काढून मला दाखवा ना नाटकातला मोठा आवाज काढून पण नाटकातला तसा मोठा आवाज काढायला तसा विषय नको शियारी ते मला सेक्टर आठवतं त्याशिवाय मग आमची सगळी रागावे डोळ्यामध्ये तरी नाही करणार त्याशिवाय बरं आमची सुद्धा एक पुढे आली तुमच्या शाळेतली गंमत आम्हाला सांगा मग आम्ही तुम्हाला नाटकाचा मोठा आवाज बोलणार आणि आधी असं आजोबा नाटकी चालतं ती मार करते बरं
आज आमच्या खूप मोठं ठेवलं मी त्यांना कविता म्हणून दाखवली शाबास. तर ते माझं बाळ तुझं नाव काय मी त्यांना सांगितलं माझं नाव कवी. आजोबा मी त्यांना सांगितलं माझं नाव सुहासिनी नंदन देवळकर. ते म्हणाले तू काय म्हणाले तू देवळकरांची नाव म्हणजे हो तू देवळकरांची नाव. माझे आजोबा माझ्या वडिलांच्या घरी खूप मोठे नळ होते तर ते त्यांना कशाला सांगायला लागलं तेव्हा ते अत्यंत ते एकदम कुठेही उभे आले आणि माझ्याजवळ आले म्हणजे देवाने मी लहान असताना तुझ्या आजोबांची सही घेतली होती अजूनही जपून ठेवली. त्या सहीबरोबर त्यांनी संदेश सुद्धा दिला होता. काही केले मज्जा नाही तरी मज्जा पण तुझे मास्तर पळून गेले असते त्या त्या जास्त मज्जा आहे पुन्हा तेच बरोबर मला तो द्या ना संदेश काही संदेश आपलं काही संदेश देणारे कृष्णाजी प्रवाह करायचा रामनेश्वर संदेश नाटक करायला द्यायचा असतो नटाने नाही तुम्ही नट हे लमाण विकतचा माल हे त्याला कसं दिलं कुठं बोललं म्हणता येत नाही. पहिला लागलो की हा त्या सिमेंटच्या मिक्सर प्रकार सगळं उडायला लागतो क काढायला गेलो तर क काढायला गेलो तर आणि मुली म्हणून नसेल तुझ्या बोलल्या तो लिहू नका नुसता तोंडी सांगा नुसता तोंडी तर तो सांगितलंच पाहिजे नाही सांगितलं तरी कधी कधी तुमच्याकडे नाही आणि आली तरी बोलणार नाही हे जीव त्या जीवन कसं तू माझ्याकडे आली या सगळ्यांना कुठून जाईल मगशी आजोबा 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 सगळ्यांनी काय स्त्री असते राज असते मला असते बरं बरं आम्ही तुम्हाला संदेश देऊ तर आम्ही संदेश सांगितल्यानंतर आम्ही मागून ते आम्हाला द्यायला करू तो करू करा ते करा ऐक सूरतो साथे वामतो वाटे नामच्या हवानंतर सावलीचे जमीन म्हणजे पाणी माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी कावळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे त्या पावाला हा आधी नाटकाला मोठा तू नका मोठा नाही तू आधी करू केलं होतं सर आणि बराचसे सोडते आवाज वाटतो त्या आवाजाला शिवायला शिवाय काय सोडते थांबते काढते असल्याशिवाय तेवढ्यात सुंदरी घालते काय वाटतं मी आजोबा आपल्या नातीला चित्र वळून घेतात येऊन एकदम बस करा वळता माझ्या मुलीला चोरटी आणि फंकी म्हणायचं आजोबा मला वेळेला मिस्तर नाही येत होतो नाटकाचा मोठा आवाज करून टाकावा मी त्यांच्या नावाने वापरत होते. डॉक्टरांनी मला विश्रांती घ्यायचा सल्ला दिला ही विश्रांती आणि ही शांतता मला थोडं महत्त्वाचं झालं हे आल्यावर मला एका सांगायचं एक ते ह्यांना जरी घरात ठेवा तर मनात हे ठेवा सुनले काय किती वेळा सांगितलं हे बाहेर दिवाणखान्यात असताना इथे दिवाणखान्यात यायचं नाही चला चल सुनले लहान तुला काय करायचं त्या पुढीमध्ये तुला घेऊन नातीला आणि प्राण पाठवून तुम्ही फाडता म्हणजे केल्याने मला जास्त एकदम प्रगती नाटकच पिसाचा सगळा फळ झालेला नारायण त्याच्या पाठलामध्ये होणारे ते मान सुरेश आणि लोक तर नाट्याशी तुम्ही विलेप होण्याचा काळ सुरू केला तुम्ही ते दाखवले तुम्ही ते दाखवले गेल्यानंतर काका काका मला वाचवा काका सुरेशसिंग खरकसिंग आले ते त्याला घेऊन गेले ए ऐका ऐका घेऊन घ्या झालं तरी त्या दिवाणखान्याचं दार बंद करून टाकलं. नारायणाच्या पोटात सुनील सिंगाची ती तलवार शिलेली पाहिल्याबरोबर माझ्या डोळ्यांनी माझे सगळे पूर्वज माझ्यासमोर गेले हे आनंद झाला.
दृष्टिआड गांधी माझ्याकडे सुट्टी लगेच माझं मन गेली वेगळी असते आजोबा आजोबा नाही नाही माझं डोळे कठोर झालेलं आहे माझ्या डोळ्यातला देश हा काजराचा शेवटचा बिंदू आटून गेलेला आहे अरे कोणीतरी गणपत गेलो तर पळून गेला त्याच्या नावाची बाई त्याच्या नावाने कपडे फुटतात आशीर्वादवा त्याच्या अंतर्यात्रेचा जय जयकार साऱ्या गाव्यावर साऱ्या शहरवर साऱ्या पुणे शहरवर इतक्या मोठ्याने करा की त्याच्या मेलेल्या घरांना किंचाळ्या रसून बोल म्हटलं बरं ऐकलं आपण कसं मी सोडलं नाही इकडे सोडलं नाही हे बघा शेवट आमच्या माघारी आम्ही वाढवलेला राज्याचा प्रपंच तुम्ही नेटाने पुढे चालवला तुम्ही राजांच्या बद्दल चिटकला नाही पण हा घडत पुणे कसा जाणार आहे याची चिंता वाटते ते राजे जर आमच्याशी भांडण पाहून बसले भांडण कसं राजे आमच्याशी बोलत नाही मनातलं काही सांगत नाही पदोपदी रागवतात दृष्टात तेच पुढत असतात तिथं जर बोलू लागलो तर दुरुत्र करतात तुझ्या हाताला भक्त घेतात आम्ही पारखलेल्या माणसांशी वैर करतात धोके बालांची जवळ करतात जाऊ नये ते जातात करू नये ते करतात सुनबळी आम्ही राजांचा असा कोणता अपराध केलाय म्हणून ते आम्हाला ही शिक्षा देतात आपल्याला असं म्हणतो पण मगाशी महाराज म्हणतात महाराजांनी लहानपणापासूनच आमच्यावर पाया पडली राजांचा असं समजायचं कारण असेल तर युवराजाने इथेच मागे सुरू पुढे घेऊन केली पाहिजे शब्द ऐकतो आणि उठून तसा बाहेर धाव घेतो आणि आबासाहेबांच्या कमरेला विधी घाली तो केविलवाल्या मुलीने हातपता बोलतो आबासाहेब एकट्याला टाकून तुम्ही नाही कमरेची विड्याच्या हातांची विधी ते आपल्या पोटाने बोटाने सोडतात आणि मांजराकडे बोट टाकतात चिमट्या शिकोसांची बँकेत तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून मांजरात जाईल मांडले बाबासाहेब देवळातून निघून भेटतात बोलतात युवराजांनी आम्ही तुम्हाला एकच सवाल पुछतो आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असते स्वामींच्या मनचं दुःख आपण असा विचार करावा महाराज छत्रपती आहेत हेच आपण मला विचारतात ते पश्चात शहाणपणाचे बोध आम्ही समजा आपल्या एकदा हात जरी खोलवर तडा गेलाय तो सांगत नाही पण महाराजांच्या मायेच्या गोष्टी तुम्ही आमच्याजवळ करू नका कदाचित आम्ही चुकत असतो कदाचित तसं कोणाचीच नसेल आपण सर्वांच्या पोटी आणि जन्म घेतला इथेच कसून घडली असेल आम्ही आमच्या धर्माचे बालिक असतो तर झोपडीला जन्म देखील आम्ही कृष्ण वाटलेला असतात पण दुनियेसंग आम्ही देखील महाराजांचे भक्त झालो असतो आणि त्याच्या पराक्रमाची आम्ही दीड क्लास तुम्ही गाथात केली असते मग आमच्या तुमच्या पराक्रमानं त्या झोपीच्या माता पित्यांनाही आस्वाद मिळणार असते येता जाता महाराजांची पूर्वी अशी आम्हाला तुम्ही हिंमत सांगितली नसते आमच्या सुदे गुणाचे चटके आमच्या सगळे सगळ्यांनी तरी आम्हाला दिले नसते आज आमच्या पाठीशी हेवावतोय प्रचंड महाराष्ट्र
आम्ही ठरवला तोच विचार योग्य आहे. रायगडाच्या या चक्रावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. जय शंकर, जय भवानी. सगळं समजली परंपरांनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये की आपण शंकराचार्यांशी फार कठोर आहोत. या ची बाजू काय ते समजून आपण घ्यायला पाहिजे. चुकला आणि म्हणून तो शंकराचार्य शंकरायांच्या भावने विषय झालेला शंकराच्या आधीच केलेले राजे सज्जनगडाकडे रवाना झालेले दिसतात. ही एक गोष्ट फार ते आम्हाला सांगणे ते कार्य समर्थांच्या सहवासात सिद्धीला जाईल याचा आम्हाला थोडासा वाटतो. एक झगडा कुठंतरी राजे आम्हाला भेटून जाते ते फार बरं. आमच्या त्यांच्या दोन गोष्टी त्यांना नीट समजावून सांगायला असते. ती कामगिरी सुंदरी याचा आपल्याला पार पाडला पाहिजे. राजांचा पांडुमाला घ्यायचा आमचा हेतू होता. आपली व्यवस्थित होतो बदल का राजांच्याकडून काहीतरी अपेक्षा असते. तुमच्या सौभाग्याची पायदळी सुंदरी तुम्ही शहाणे तुम्ही चांगलं माझे उतारले आहे क्षुद्र आहे पण दिलाचे बापले आहे. ज्यावेळी तुम्ही पाठ ठेवली असती तरी राजांचा तुमच्यावर जीव आहे. तुमच्या राजे थोडके सुंदरी मला काहीच कळेल असं झालं म्हणून आम्ही आपल्या रागाशी आलो. आपण तसं मी सोडलं इकडे सोडलं नाही ना ते बघा शिरूर आमच्या मागणी आम्ही वाढवलेला राज्याचा प्रपंच तुम्हीच नीटाने पुढे चढवणार आहात. तुम्ही राजांच्या गतीला झटकणार नाही पण हा गळत पुढे कसा जाणार याची चिंता वाटते. ते राजे तर आमच्याशी भांडण मानून असेल भांडण कसं महाराज राजे आमच्याशी नीट बोलत नाही मनातलं काही सांगत नाही. कुठं रागवता दृष्टा ते केस पुढत असतात. तिथं जर बोलू लागलो तर दुरुत्तर करतात तिने आतनं घेतात. आम्ही पारखलेल्या माणसांशी वैर करतात धोके बालांशी जवळीक करतात. जाऊन नये तिथे जातात करून नये ते करतात. सुंदरी आणि राजांचा असा कोणता अपराध केलाय म्हणून ते आम्हाला ही शिक्षा देतात. पण मगाशी महाराज म्हणतात महाराजांनी लहानपणापासूनच आमच्यावर माया होती. राजांचा आता समजायचं कारण ते आम्हालाही वीस कळलं नाही. पण बघा राजाच्या भयात त्यांना आगड्यावरून सुटकेच्या प्रसंगाची याद म्हणाले आबासाहेब आम्हाला एकट्याला मुसकेला टाकून गेले सांगता न बोलव नाही. अहो राजाने एकट्याला मागे टाकून त्याला त्याचे दुश्मन का होतो. जीवाच्या भयाने पाणीला पाय लावून पडणारे नादान भ्याड का होतो. भोगाच्या पाठीवर सव्वा ढेरांचा सुसवाट सरा गफलत होती तो आणि साडेच गरिमांच्या आधी बसतो. ते राजाने आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्राला पाजर फुटेल असा गाव बोलला. आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. कमरेची उद्याच्या हातांची मिठी की आपल्या कुलाली सुखाने सोडतात आणि बाजूकाकडे बोलतात. मोठ्या मनाला ब्रह्मांड वाटतो. सुंदरी केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं उष्ण अवसान गाठलं आणि कमरेची राजांची मिठी आम्ही सोडवली. या रात्री राजांना मागे टाकून मोठ्या निर्धाराला आम्ही यमुना पार झालो. भगवतीच्या सौंदर्याने आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला असेल. सुंदरी आमच्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईने वेढा ठेवून वागतो. पण खुल्या दिलानं आमच्याशी कधी बोलला सॉरी आपल्याशी खुल्या दिलानं कधी बोलली त्याच्या सावत्रपणाची देखील प्रत्येकाने दखल घेतली गेली. आणि म्हणूनच काय सांगते म्हणूनच काय
त्या संमेलनाचा करत उमेदवार हाच हा महाराज हा चला शंभूराजे मोगरा जाऊन मिळाले काय सांगता काय हवी शंभूराजे मोगराच्या छावणी पिल्याची खबर आताच मिळली आहे हीच खबरी आवाज करावी आता त्यांना बोलायला तो नाही कुठे म्हणून भेटून असे दगडबाई जाते बरीच काळीच आहे सून त्यांच्यामध्ये यावाक्ष मुलं काय खेळायला त्रास लागल्याशिवाय स्वामींचं नाही डोळे उघडणार म्हणून अण्णाजी गडागडावर संदेश मोठा राजे सर्वच मी तिथे त्याला काही तुलांच्या जवळ हजर करा अण्णाजी राजांचे सगळे मागे तुम्ही करून राहा म्हणते पण त्याच्यात जवानांची एक वेळ राजांच्या मागावर ध्येय माणूस खबर अशी समोराचे येताना पुतळ्याचे आकर्षित झाले असते याचा अर्थ यापूर्वीच राजांनी त्याच्याचे संधान मिळवलं असं पाहिजे स्वामींना आलेला एक स्त्रीचा आनंदच झाला ही खबर तुम्ही मला हेच का नाही दिली जे या स्त्रीचा अंदाज असल्याशिवाय आणि साहेब हो तुम्ही वेळीच ही खबर आम्हाला का नाही दिली स्वामींनी आम्हाला आमच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाची सगळं घातली होती आम्ही गाफील राहिलो आणि मोगलांनीच आमचा छावा पितरून नेला माझे काय केलं ते माझ्यांना पकडण्याची खबर केली पाहिजे माझं परत अशी आपली हक्क आहे आणि परत तो म्हणाले ते तो औरंगजेब त्याला सगळेपणाने सोडणार आहे थोडाच आणि परत आपण प्रयोग ते काय बेईमानी आहे चलतच जायची अन जाणणारी अशा प्रधानांनी शंभूराजांच्याकडे पाठ फिरवली तरी बाप आपल्याला एकाला वागावर शिकत नाही राजे परत आलेच पाहिजे ही वेळ सर्व करण्याची नाही जा आमच्या हुकाची तुम्ही ताबेली करा तुमचे हात पाय थकले तुमच्या राजांना परत आणण्यासाठी तुम्ही जातीला कारवाई करू जात नाही दुनियेचा कारभार आणि पण घरच्या पुढच्या आम्हाला भरत स्वामींचा दिल असू मनाशी मन तरी जुळलेच नाही महासाहेब गेल्या बरोबरीच्या सवंगऱ्यांनी आपल्या वाटेवरच निरोप दिला आता पोटचा पुत्र दौलतीचा वारस 7 जन्माचा दावेदार झाला मुलावरच प्राणीचा घाव होऊ लागला आमचा देव कोणाला समजत नाही आमची भाषा कोणाला उमजत नाही आमच्या दृष्टीची काही कोणालाही दिसत नाही क्षितिजाचा पल्ला राहिला दूर अर्ध्या वाटेवरच आमचे पाय गेले आमची उमेद संपली आम्ही एकटे राहिलो एकाकी ती त्या सस्याच्या उडील ती पंखवर आली ती गरुडचे बाकी हिशेब जटायू सारखे पंखच कापले गेले पहिली जाणं घरी आलं अहो तुम्ही कसले पोरके आम्ही झालो पोरके आम्ही झालो पोरके आम्ही